इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर नंबर 17 आहे आणि आज आपण दोन चलांच्या फंक्शनच्या मॅक्सिमा आणि मिनिमाबद्दल बोलणार आहोत आणि विशेषतः आपण विशिष्ट डोमेनमध्ये फंक्शनची कमाल आणि किमान व्हॅल्यू शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक परिस्थितीबद्दल बोलणार आहोत। स्थानिक कमाल आणि किमान काय आहे आपण येथे परिभाषित करू जेणेकरून पॉइंट x 0 y 0 वर z बरोबर x y कमाल असेल। जर या पॉइंटच्या शेजारच्या प्रत्येक टप्प्यावर हे फंक्शन पॉइंटपेक्षा लहान व्हॅल्यू गृहीत धरते तर येथे असा अर्थ आहे आपण असे म्हणतो की हे फंक्शन या x0 y0 पॉइंटवर कमाल व्हॅल्यू घेत आहे। या पॉइंट फंक्शनच्या आसपासच्या इतर सर्व पॉइंटवर लहान व्हॅल्यू घेत असल्यास साहजिकच या कार्यक्रमात लोकल मॅक्सिमम स्थान प्राप्त झाले आहे। हा पॉइंट आणि त्याचप्रमाणे आपण किमान यासाठी परिभाषित करू शकतो जेणेकरून त्या प्रकरणात एखाद्या फंक्शनमध्ये किमान या पॉइंटवर किमान एक पॉइंट असेल तर त्या पॉइंटमधील सर्व पॉइंटमधील पॉइंट त्या पॉइंटच्या व्हॅल्यूपेक्षा स्वतःचे मोठी व्हॅल्यू घेईल आणि अशा मॅक्सिमम किंवा मिनिममला सापेक्ष किंवा लोकल मॅक्सिमम म्हटले जाते कारण आपण याबद्दल बोलत नाही किंवा आपण संपूर्ण डोमेनमधील लोकल आणि मॅक्सिमम आणि मिनिमम फंक्शन शोधत नाही परंतु आम्ही एका विशिष्ट पॉइंटवर आणि लोकल पातळीवर त्याचे वर्तन तपासत आहोत म्हणून या पॉइंटच्या आजूबाजूच्या इतर सर्व ठिकाणी जर हे पॉइंट फंक्शन लहान मूल्ये घेत असेल तर आम्ही असे म्हणतो की हे लोकल मॅक्सिमम आहे आणि जर हे फंक्शन एखाद्या विशिष्ट पॉइंटच्या शेजारी मोठ्या व्हॅल्यू घेत असेल तर आपण म्हणतो की हा लोकल मिनिमम पॉइंट आहे आणि या जास्तीत जास्त आणि किमान मूल्यांना एकत्रितपणे अत्यंत मूल्य म्हटले जाते। तर येथे प्लॉट किंवा या झेडचा सरफेस 4x स्क्वेअर अधिक y आणि ओव्हर वजा x स्क्वेअर वजा 4y स्क्वेअर आणि आपण येथे स्पष्टपणे पाहू शकतो तर या पॉइंटवर उदाहरणार्थ या टप्प्यावर या पॉइंटच्या शेजारच्या फंक्शनवर त्या पॉइंटवर लहान मूल्ये घेत आहे येथे हे मॅक्सिमम पातळीवर आहे म्हणून आपण याला लोकल मॅक्सिमम म्हणतो। येथेही त्याच पॉइंटवर समान परिस्थिती घडत आहे की या पॉइंटच्या शेजारी सर्व पॉइंट हे फंक्शन लहान मूल्ये घेत आहे म्हणून येथे देखील हे फंक्शन लोकल मॅक्सिमम फंक्शन आहे त्याचप्रमाणे या पॉइंटवर परंतु हे इतर मार्ग आहे की बाजूच्या फंक्शनमधील सर्व मुद्दे या पॉइंटच्या मूल्यापेक्षा स्वतः या पॉइंटपेक्षा अधिक व्हॅल्यू घेत आहेत हे लोकल मिनिमम आहे। अब्सोल्यूट किंवा ग्लोबल मॅक्सिमम मिनिमम काय आहे म्हणून डोमेनच्या बाउंड्रीसह संपूर्ण डोमेनवरील फंक्शनद्वारे प्राप्त केलेली सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या मूल्यांना अनुक्रमे अब्सोल्यूट किंवा ग्लोबल मिनिमम किंवा ग्लोबल मॅक्सिमम म्हणतात। येथे आपण एका विशिष्ट पॉइंटभोवती स्थानिक पातळीवर काय घडत आहे याबद्दल बोलत नाही परंतु संपूर्ण डोमेनवरील फंक्शनद्वारे मिळवलेल्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या मूल्यांबद्दल आपण बोलत आहोत। त्या प्रकरणात जर असे मूल्य असेल तर आपण असे म्हणू की हे फंक्शनचे एब्सोल्यूट मॅक्सिमम मूल्य किंवा फंक्शनचे एब्सोल्यूट मिनिमम व्हॅल्यू आहे आणि अशा स्थानिकास एब्सोल्यूट मॅक्सिमम किंवा एब्सोल्यूट मिनिमम शोधण्यासाठी आपल्याला स्वाभाविकपणे सीमा तसेच किंवा कार्यक्षेत्राची बाउंड्री समाविष्ट करावी लागेल। उदाहरणार्थ जर आपण हे फंक्शन xy हे x स्क्वेअर अधिक 2y स्क्वेअर समान असल्याचे मानले आणि आपल्याकडे हे बाउंडेड डोमेन येथे x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर त्यापेक्षा कमी आहे म्हणून या परिघाच्या या डिस्कसह आपल्याकडे सीमा आहेत आणि आपल्याकडे या सीमा आहेत। आपल्याला आता जे शोधायचे आहे ते आपल्याला डोमेनच्या आत शोधावे लागेल म्हणून या सर्व पॉइंटवर हा एक सरफेस आहे x स्क्वेअर अधिक 2y स्क्वेअर म्हणून आपण येथे कुठेतरी पाहू शकता येथे कुठेतरी आपण या पॉइंटवर
0 0वर लोकल मिनिमम असेल, ते लोकल मिनिमम आहे, परंतु ते ग्लोबल मिनिमम असेल, कारण या पॉइंटपेक्षा फंक्शन कमी व्हॅल्यू घेईल असा कोणताही पॉइंट आपण पाहत नाही. आणि जास्तीत जास्त शोधणे, उदाहरणार्थ या पॉइंटवर असे दिसते की हे फंक्शन येथे किंवा त्या ठिकाणी जास्तीत जास्त मूल्य घेत आहे. फंक्शन जास्तीत जास्त व्हॅल्यू घेत आहे किंवा किमान व्हॅल्यू घेत आहे. हे डोमेनमधील पॉइंट काय आहे हे गणिती पद्धतीने आपल्याला नंतर शोधले पाहिजे. परंतु या प्रकरणात जेव्हा आपण बाउंड्रींचा विचार करतो आणि या सर्व लोकल मॅक्सिमम, लोकल मिनिमम स्थानिक शोधा आणि तसेच आपल्याला हे फंक्शन पुन्हा एकदा जास्तीत जास्त व्हॅल्यू घेत आहे की नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे, जेणेकरून या सर्व लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमापैकी आपल्याला हे सर्व करावे लागेल. सर्वात मोठी, सर्वात लहान व्हॅल्यू शोधा आणि मग आपण असा दावा करू शकतो की हे एब्सोल्यूट मॅक्सिमम किंवा एब्सोल्यूट मिनिमम फंक्शन आहे. या लेक्चरमध्ये आणखी वापरली एक टर्मिनॉलॉजी असेल, तेथे क्रिटिकल पॉइंट आणि सॅडल पॉइंट असेल. पॉइंट x0 y0 याला क्रिटिकल पॉइंट म्हणतात किंवा आपण xy चे स्टेशनरी पॉइंट देखील म्हणतो. जर या x वर फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 y0.0 असेल आणि f त्या पॉइंट x0 y या फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल तर, किंवा फक्त ते अस्तित्वात नाहीत, जेणेकरून शक्यता देखील समाविष्ट केली जाऊ शकते, जेणेकरून क्रिटिकल पॉइंट किंवा स्टेशनरी पॉइंटची व्याख्या आणि एक क्रिटिकल पॉइंट जेणेकरून x0 आहे अशा सर्व क्रिटिकल पॉइंटपैकी एक आहे. एक क्रिटिकल पॉइंट जिथे फंक्शन किमान आणि जास्तीत जास्त सॅडल पॉइंट असे म्हटले जाते. मुळात आपण आता पुढील स्लाइडमध्ये काय पाहणार आहोत की जर लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम एक्झिस्ट असेल तर ते फक्त या क्रिटिकल ठिकाणी अस्तित्वात असेल. परंतु असे काही गंभीर मुद्दे असतील जेथे हे फंक्शन लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम घेत नाही आणि त्या क्रिटिकल पॉइंटना सॅडल पॉइंट म्हटले जाईल. येथे परिस्थितीची जाणीव करण्यासाठी आपल्याकडे बरेच क्रिटिकल पॉइंट आहेत जे आपण नंतर गणितीयदृष्ट्या पुन्हा ओळखू. येथे या उदाहरणासाठी हा पॉइंट जिथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 असेल, x च्या संदर्भात 0 असेल आणि y च्या संदर्भातही येथे एक पॉइंट असेल जिथे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 असतील. तेथे एक पॉइंट असेल जिथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 असेल, तर मुळात टॅजेट प्लेन देखील xy प्लेनच्या पॅरलल असेल. तेथे एक पॉइंट असेल जेथे x आणि fy 0 असेल आणि येथे असा देखील पॉइंट असेल जिथे x आणि fy 0 असेल. हे सर्व पॉइंट उदाहरणार्थ क्रिटिक पॉइंट आणि हे लोकल मिनिमम प्रमाणे असेल. तसेच लोकल मिनिमम तेथे लोकल मॅक्सिमम असेल. येथे पुन्हा हे लोकल मॅक्सिमम आहे, परंतु या पॉइंटवर जर आपण पाहिले तर ते शेजाऱ्याशी समान वर्तन दर्शवित नाही, कारण जर आपण y च्या दिशेने गेलात तर येथे फंक्शन कमी व्हॅल्यू घेत आहे, परंतु जर आपण x च्या दिशेने गेलो तर हे फंक्शन अधिक व्हॅल्यू किंवा या पॉइंटपेक्षा मोठी व्हॅल्यू घेत आहे. हा पॉइंट आपण लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम म्हणून ओळखू शकत नाही, जरी या पॉइंट येथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात आणि y च्या संदर्भात 0 होते. परंतु हा एक स्टेशनरी पॉइंट आहे, परंतु हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम नाही आणि अशा पॉइंटला सॅडल पॉइंट म्हणून संबोधले जाईल. जेणेकरून आपण आजच्या लेक्चरमध्ये वापरू आणि मग आपण एका आवश्यक कंडिशन किंवा फंक्शनच्या जास्तीत जास्त असण्याच्या कंडिशनकडे येऊ. तर या कंडिशन्स काय आहेत? x y ला सतत असू द्या आणि एका पॉइंट a b वर पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल. मग एक्स्ट्रीम व्हॅल्यूच्या अस्तित्वासाठी आवश्यक कंडिशन म्हणून एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू, किंवा खरतर आपण लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिमम व्हॅल्यूबद्दल बोलत आहोत. या p पॉइंटवर म्हणून ही आवश्यक परिस्थिती आहे. आवश्यक परिस्थिती काय आहेत? ही दोन्ही बाजूला आंशिक फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भातील
आणि त्या पॉइंटवर y च्या संदर्भात 0 असायला हवे, याला आपण आवश्यक कंडिशन म्हणतो। म्हणजे या कंडिशनशिवाय आपल्याकडे या पॉइंटवर लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिमम असू शकत नाही। म्हणून जर पॉइंट AB हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम पॉइंट असेल तर नक्कीच या पार्शियल डेरिव्हेटिव्हज त्या पॉइंटवर गायब होणे आवश्यक आहे। परंतु हे सांगणे पुरेसे नाही की होय, निश्चितपणे असा पॉइंट असेल की जेथे fx आणि fy दोन्ही 0 असतील, मग आपण असा दावा करू शकत नाही की या पॉइंटवर नक्कीच लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम असेल, कारण ही आवश्यक कंडिशन आवश्यक आहे। याचा अर्थ असा आहे की ही पहिली कंडिशन आहे की जी आपल्याला तपासली पाहिजे, किंवा दुसऱ्या शब्दात हे मुद्दे लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम उमेदवार असतील, कदाचित लोकल मॅक्सिमम मिनिमम असतील किंवा तेथे लोकल मॅक्सिमम मिनिमम असू शकत नाही। म्हणून जर तेथे लोकल मॅक्सिमम मिनिमम असतील तर आपण त्या पॉइंट्सना लोकल मॅक्सिमम मिनिमम म्हणून ओळखू, आणि या व्याख्येनुसार आम्ही परिभाषित केलेल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांपैकी या क्रिटिकल पॉइंटवर आपण हे ओळखू की जर लोकल मॅक्सिमम आणि मिनिमम कोणताही पॉइंट नसेल तर त्या पॉइंटला सॅडल पॉइंट म्हटले जाईल। व्याख्येनुसार हा पॉइंट पी क्रिटिकल पॉइंट आहे, याची आपण चर्चा केली। किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जर फंक्शन xy चा पॉइंट p xy रिलेटिव्ह एक्स्ट्रीमम असेल तर मग हा xy चा एक क्रिटिकल पॉइंट आहे, कारण आपण म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे पॉइंट b असल्यास एक्स्ट्रीम मिनिमम असणे ही कंडिशन आवश्यक आहे। या फंक्शनचे सापेक्ष एक्स्ट्रीम अस्तित्वात आहे, त्यामुळे निश्चितपणे एक क्रिटिकल पॉइंट असायला हवा, कारण ते x लोकल एक्स्ट्रीमम आणि लोकल मिनिमम क्रिटिकल पॉइंटवरच एक्झिस्ट असतील। येथे पुन्हा आवश्यक कंडिशन फक्त एक प्रूफ असणे आहे की हे पार्शियल डेरिव्हेटिव्हज b पॉइंटवर 0 असले पाहिजेत। याची आपण काळजी कशी करू? जर b एक क्रिटिकल पॉइंट असेल तर आपण प्लस h आणि b प्लस k कन्सिडर करू। हा पॉइंट p च्या बाजूचा पॉइंट आहे, म्हणून हा शेजारचा पॉइंट आहे, कारण h आणि k कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतात। मग हे a प्लस b किंवा b पॉइंटचे शेजारी प्लस h आणि b प्लस k असतील, म्हणून येथे k आणि h वर कोणतेही बंधन नाही। जर पॉइंट शेजारी ठेवण्यासाठी ते कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकत असतील, p हा पॉइंट p e b मॅक्सिमम असेल। जेव्हा ते मॅक्सिमम असेल तेव्हा मॅक्सिमम बिंदू असेल। या पॉइंटच्या शेजारच्या फंक्शनची व्हॅल्यू कमी आहे। हे पॉइंट b च्या शेजारील पॉइंटचे फंक्शनची कमी व्हॅल्यू मिळवते। उदाहरणार्थ जर आपण हा वेगळा डेल्टा a परिभाषित केला तर म्हणजे 1 प्लस h b प्लस k शेजारचा पॉइंट आणि वजा हा a b असेल, तर तो लोकल मॅक्सिमम असेल। तर याचा अर्थ असा की या फंक्शनच्या शेजारच्या या व्हॅल्यूपेक्षा हे a b मोठे असेल। जर हे मूल्य सर्वात पुरेसे लहान h आणि k साठी पॉइंट मॅक्सिमम असेल तर ही व्हॅल्यू शून्यापेक्षा कमी असेल। आपण या e b पॉइंटच्या शेजारी जे काही h आणि k घेतो ती व्हॅल्यू शून्याच्या समान असेल, किंवा दुसऱ्या शब्दांत या पॉइंटचा निश्चित शेजारी असेल जिथे e b हा डेल्टा f h आणि k च्या सर्व मूल्यांसाठी शून्यापेक्षा कमी असेल, आणि या पॉइंटला पॉइंट ऑफ मिनिमम म्हटले जाईल। जर हा डेल्टा f शून्यापेक्षा मोठा असेल तर दुसऱ्या मार्गाने या f b चे मूल्य f पेक्षा कमी असेल। h आणि k च्या सर्व पुरेशा व्हॅल्यूसाठी h आणि k। जर आपण या पॉइंट p वर या टेलर सिरीज विस्ताराचा वापर केला तर इथे काय होईल? f e प्लस h आणि b प्लस k a b च्या समान होईल। म्हणून आपण या शेवटच्या लेक्चरमध्ये यापूर्वी चर्चा केली आहे, h x आणि एक फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, येथे दुसरी ऑर्डर डेरिव्हेटिव्ह b वर, आणि म्हणूनच आपण हा विस्तार या b पॉइंटपेक्षा वर लिहू शकतो जोपर्यंत हे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे। आणि हे लक्षात घ्या की हा डेल्टा f जे आपण मागील स्लाइडमध्ये परिभाषित केले आहे या प्लस h आणि यामधील फरक वजा f e b असेल, आणि हे फंक्शन a b k वर a b
डी वर फर्स्ट ऑर्डर आणि या उच्च ऑर्डर केलेल्या अटींमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. पुरेशा लहान एच आणि के एच आणि के साठी डेल्टा एचचे चिन्ह या एच एक्स प्लस के एपीच्या चिन्हावर अवलंबून असेल. पुढील स्लाइडमध्ये आपण तपशीलवार पाहू. या विस्ताराचे चिन्ह राईट हँड साइडला या डेल्टा एचचे चिन्ह मुळात या पहिल्या टर्मच्या चिन्हावर अवलंबून असेल. एच आणि केच्या दृष्टीने येथे या प्रमुख टर्म्स आहेत म्हणून पुरेसे लहान एच आणि के. जर हा सकारात्मक टर्म डेल्टा एफ असेल तर हे सकारात्मक टर्म डेल्टा एफ असेल. जर हे नकारात्मक टर्म असेल तर जर आपल्याकडे जे काही आहे ते विचारात न घेता एच स्क्वेअरच्या दृष्टीने एच आणि के येथे लहान उत्पादन आहे आणि आपण येथे लहान के मिळवू शकतो. या पॉइंट डीच्या जवळच्या बाजूलाच या घटकाद्वारे चिन्ह निश्चित केले जाईल. हे थोडे अधिक शोधून काढूया म्हणजे आपल्याकडे हा डेल्टा एफ आहे आणि प्रथम येथे शून्य प्रवृत्तीची आहे कारण आपण अजूनही एक शेजारी आहोत. आम्ही एच शून्याकडे जाऊ आणि मग y च्या दिशेने एक के असेल. जर आपण हा एच शून्याकडे नेला तर आपण अजूनही या एबी पॉइंटच्या शेजारी आहोत. तर आपल्याला येथे काय मिळेल डेल्टा एफ मध्ये के असेल एफ वाय आणि मग येथे ही के स्क्वेअर के क्यूब टर्म तेथे येतील. तर मला आधीच्या स्लाइडमध्ये आपल्याकडे असलेला युक्तिवाद पुन्हा सांगू द्या जेणेकरून या डेल्टा एफचे हे चिन्ह या के मधील या लीडिंग टर्मवर पुन्हा अवलंबून असेल. या सर्व टर्म्स के स्क्वेअर के क्यूब आहेत आणि म्हणूनच अगदी लहान के साठी या टी नगण्य असतील आणि या संज्ञेद्वारे पुन्हा निश्चित केल्या जातील. उदाहरणासाठी आपण एक उदाहरण घेऊ की आपल्याकडे एच आहे आणि हे एक्सप्रेशन येथे एच वजा 1000 एच स्क्वेअर वजा या 2000 एच क्यूब आहे. आपण येथे काय लक्षात घ्याल चिन्ह या एच द्वारेच निश्चित केले जाईल केवळ या टर्म्सवरून नाही परंतु या चिन्हाद्वारे काय निश्चित केले जाईल हे पाहण्यासाठी आपल्याला लहान एच जो शून्याच्या जवळ आहे त्याच्या पुरेशे जवळ जावे लागेल. उदाहरणार्थ आपण एच घेतो हे पॉइंट 1 च्या समान आहे. ही खूप मोठी व्हॅल्यू आहे आणि आपल्याला ही निगेटिव्ह संख्या मिळत आहे कारण या एच पॉइंट 1 साठी ही डॉमिनेटिंग टर्म आहे. परंतु जर आपण एच ते शून्याच्या अगदी जवळ गेलो तर उदाहरणार्थ एच बरोबर 0.1 म्हणून हे अद्याप एक निगेटिव्ह आहे. आपण आता खूप लहान एच घेतले आहे म्हणून ही अजूनही नकारात्मक आहे कारण ही एक शेवटची टर्म आहे. परंतु आपण येथे जे पाहतो ते 0.001 आहे आणि त्या प्रकरणात आता आपण पाहू शकतो की एच पॉझिटिव्ह आहे म्हणून या एक्सप्रेशनची ही व्हॅल्यू देखील पॉझिटिव्ह आहे आणि ते येथे एक पॉइंट आहे. पुरेशा लहान ईच्या टर्म्स चिन्ह येथे असले तरी ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही चिन्ह पहिल्या टर्मद्वारे निश्चित केली जाईल जी येथे पाहू शकते जेणेकरून आपण येथे समान युक्तिवाद करत आहोत की येथे पुरेसा लहान के असेल ज्यासाठी या एक्सप्रेशनचे चिन्ह या पहिल्या टर्मद्वारे निश्चित केले जाईल जे के एफ वाय ई बी आहे आणि हा पॉइंट येथे आहे. जर आपण हा एफ वाय बी पॉझिटिव्ह असल्याचे गृहीत धरले तर एकतर हे एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे बीच्या संदर्भात हे डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून त्यात काही निश्चित चिन्ह असले पाहिजे. जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्या प्रकरणात हा डेल्टा एफ के पॉझिटिव्ह असेल आणि आपल्याकडे के निगेटिव्ह असेल तेव्हा हा डेल्टा एफ निगेटिव्ह असेल तर आपण केच्या दिशेने जात आहोत. उदाहरणार्थ हे एच बरोबर 0 आहे आणि के बरोबर 0 आहे म्हणून हे आपण येथे एच ते 0 वरती ठेवू म्हणजे आपण फक्त शेजारचे बिंदू आहोत. या दिशेने y जेव्हा के पॉझिटिव्ह असेल तर आपण वरच्या बाजूला असतो. जेव्हा एच के निगेटिव्ह असेल तेव्हा आपण येथे कुठेतरी जवळपास असतो. म्हणून मग आपल्याकडे के पॉझिटिव्ह आहे म्हणून शेजारच्या एका पॉइंटवर जेथे डेल्टा एफ शून्यापेक्षा मोठे आहे शेजारच्या बाजूला एक पॉइंट आहे जेथे डेल्टा एफ शून्यापेक्षा कमी आहे आणि जर आपण पुन्हा असे गृहीत धरले तर डेल्टा वाय शून्यापेक्षा कमी असेल कारण या पॉइंटवर एफ वाय काय आहे हे आम्हाला माहित नाही परंतु जर ते निगेटिव्ह असेल तर आपल्याकडे हा डेल्टा
एक शून्यापेक्षा कमी आहे आणि डेल्टा एफ शून्यापेक्षा मोठा आहे। पुन्हा शेजारच्या ठिकाणी आपण जे पाहतो ते म्हणजे आपण येथे fy पॉझिटिव्ह आहे की नाही हे पहा की fy निगेटिव्ह आहे। हे डेल्टा एफ त्याचे चिन्ह बदलत आहे। डेल्टा एफ हा फरक होता पॉइंट डी आणि शेजारच्या व्हॅल्यूतील मूल्यांदरम्यान, म्हणून हा टाइम बदलत आहे परंतु त्याचे चिन्ह बदलत आहे। परंतु लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम असणे आवश्यक आहे, हे त्याचे चिन्ह बदलू नये, कारण मग आपण फक्त हे ठरवू शकतो ठीक आहे हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम पॉइंट आहे। जेव्हा आजूबाजूच्या सर्व पॉइंट समान चिन्हाने ते वागतात तेव्हा येथे हा डेल्टा ए पॉझिटिव्ह डेल्टा एफ हे शेजारच्या काही पॉइंटसाठी निगेटिव्ह असतो आणि याचा अर्थ असा होईल की या fy शून्य असल्याशिवाय या फंक्शनची एक्स्ट्रीम व्हॅल्यू असू शकत नाही, कारण के या पॉइंटच्या शेजारी फिरत आहे। जेणेकरून fy पॉझिटिव्ह असल्यास हे fy शून्य नसल्यास ते बदलत आहे, fy निगेटिव्ह असल्यास ते चिन्ह बदलत आहे, हे पुन्हा चिन्ह बदलत आहे। परंतु जर हा लोकल मॅक्सिमम पॉइंट असेल तर त्यांनी त्याचे चिन्ह बदलू नये आणि त्यासाठी fy शून्य असणे आवश्यक आहे, कारण जर fy शून्य नसेल तर आपण ते बदलत असल्याचे पाहिले आहे। हे आवश्यक आहे की fy शून्य असणे आवश्यक आहे, अन्यथा ते लोकल एक्स्ट्रीमचा पॉइंट होणार नाही। पुढे जात असताना आपण काय करू शकतो हे देखील आपण आधीच पाहिले आहे। त्याचप्रमाणे आपण असे म्हणू की के शून्याकडे जाईल आणि मग आपल्याला दिसेल की डेल्टा एफ एच साठी साइन बदलते। म्हणून येथे उदाहरणार्थ जर आपण x पॉझिटिव्ह घेतला तर आणि मग आपल्याला हे समजेल की हा डेल्टा ए पॉझिटिव्ह आहे आणि मग जेव्हा एच निगेटिव्ह डेल्टा एफ नकारात्मक आहे। जेव्हा आपण हे x हे शून्याकडे जाऊ दिले तर ही टर्म येथे काढली जाते आणि के जेथे आहे तेथे या सर्व टर्म शून्यावर जातील, म्हणून आपल्याकडे एच एच एक्स असेल आणि असेच येथे असे गृहीत धरून की हे एक शून्यापेक्षा कमी आहे। चिन्ह आता यावर अवलंबून असेल, जर एच पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा एफ निगेटिव्ह आहे, एच नंतर डेल्टा एफ पॉझिटिव्ह आहे। पुन्हा हा युक्तिवाद आम्ही जो आपण पाहिला आहे की या एबी पॉइंटच्या शेजारच्या पुन्हा हे त्याचे चिन्ह बदलत आहे। जर डेल्टा एफ पॉझिटिव्ह असेल तर ते बदलत आहे, डेल्टा एफ निगेटिव्ह असल्यास चिन्ह बदलत आहे, हे पुन्हा बदलत आहे। पुन्हा हे करण्यासाठी की या लोकल एक्स्ट्रीममचा पॉइंट आहे, आपल्याकडे हे एफ एक शून्याइतकेच आहे, म्हणून हे एफ एक्स शून्या समान असावा। यापूर्वी आम्ही पाहिले आहे की fy शून्याएवढे असणे आवश्यक आहे, म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एक्स्ट्रीमच्या अस्तित्वासाठी आवश्यक कंडिशन म्हणून येथे या पॉइंटवर d म्हणजे x शून्य असायला हवे आणि fy शून्य देखील असले पाहिजे। हे दोन डेरिव्हेटिव्ह शून्य असले पाहिजेत। हे आपण पाहिले आहे की हे शून्य नसल्यास हा डेल्टा f बदलत होता आणि मग तो पॉइंट लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम पॉइंट असू शकत नाही। आता या प्रॉब्लेम क्रमांकावरून जाऊया, म्हणजे आपण येथे या फंक्शनचे सर्व क्रिटिकल मुद्दे शोधू। xy हे x क्यूब प्लस y क्यूब मायनस 3x मायनस 12 आणि प्लस 20। आपल्याला आता जे क्रिटिकल पॉइंट शोधायचे आहे ते म्हणजे x च्या संदर्भात आणि y च्या संदर्भात आंशिक डेरिव्हेटिव्हची गणना करणे आणि त्यांना शून्याच्या समान सेट करणे आवश्यक आहे। आणि या दोन कंडिशनपैकी आपल्याला दिसेल की x चे समाधान करणारे किती पॉइंट शून्य आहेत आणि fy शून्याच्या समान आहेत। हा एक x शून्यच्या समान आहे आणि fy शून्यच्या समान आहे, तर आपल्याला इथे 3x स्क्वेअर मिळेल आणि मग विथ रिस्पेक्ट टू x तर इकडे वजा 3 आणि ते आपण 0 ला सेट करणार आहोत क्रिटिकल पॉइंट शोधण्यासाठी। त्याचप्रमाणे जेव्हा आपण इकडे fy घेतो तर आपल्याकडे असेल 3y व वजा हे 12 तर 3y स्क्वेअर, तर इथे 3y स्क्वेअर हो 3y स्क्वेअर आणि हे वजा हे 12 शून्यशी समान आहे। यापैकी आपल्याला काय मिळेल की पहिल्या कंडिशन मधून 1 आहे आणि दुसऱ्या कंडिशन मधून आपल्याला y स्क्वेअर 4 शी समान आहे मिळत आहे। आपल्याला हे x स्क्वेअर 1 शी समान मिळत आहे।
तर x अधिक वजा आणि हे सुचवते y अधिक वजा 2 शी समान आहे। तर आपल्याकडे हे सर्व पॉइंट आहेत जेव्हा x अधिक किंवा वजा 1 शी समान असतो आणि y अधिक किंवा वजा 2 शी समान असतो। हे x y ला fx हे सर्व पॉइंट हा 0 आणि fy सुद्धा 0 असतो। हे क्रिटिकल पॉइंट्स आहेत। आता इकडे आपण 1 घेऊ शकतो आणि मग 2, मग आपल्याकडे आहे -1 2 किंवा आहे +1 -2 आणि या सर्व 4 शक्यता आहेत। आणि जर इकडे आपण या फंक्शनच्या सरफेस वर बघू शकलो, उदाहरणार्थी 1 आणि 2 पॉइंट आहेत, तर इकडे x मध्ये आपल्याकडे 1 आहे व तिकडे 2 आहे, तर इकडे 1 पॉइंट आहे जिथे परत एक क्रिटिकल पॉइंट असेल, इकडे +1 आणि मग आपल्याकडे आहे -2, तर इकडे 1 पॉइंट असेल आणि मग -1 आणि +2 असेल, तर इकडे 1 पॉइंट असेल आणि -1 -2 इकडे 1 पॉइंट असेल। सर्व 4 पॉइंट जे इथे आहेत ते क्रिटिकल पॉइंट आहेत। इथे विथ रिस्पेक्ट टू x फंक्शन डेरिव्हेटिव्हज आणि विथ रिस्पेक्ट टू y दोन्ही 0 आहेत या पॉइंटवर। तर आता इकडे पुढच्या समस्यांकडे जाताना आपल्याला पुन्हा इथे या फंक्शन xy x स्क्वेअर वजा y स्क्वेअर एक्सपोनेन्शियल वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर बाय 2 चे क्रिटिकल पॉइंट सापडतील। तर पुन्हा या f(x) 0 च्या समानशी पुढे जाता तर आपल्याला मिळेल या प्रकरणात f(x) 0 शी समान काय आहे, तर आपण यात फरक करत आहोत। आपल्याला हा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर मिळेल आणि या आयटमचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा तोच x स्क्वेअर वजा y स्क्वेअर बाय 2 व नंतर एक टर्म असेल, टर्म वजा x ने विभाजित वजा 2 x अधिक याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि मग आपल्याकडे आहे पॉवर वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर बाय 2 टर्म। जर आपण e पॉवर मायनस x स्क्वेअर आणि वजा y स्क्वेअर 2 टर्म कॉमन ने घेतले आणि आपण हा x कॉमन सुद्धा घेतला, तर इकडे आपल्याला 2 मिळेल। मग इकडे आपल्याला -x स्क्वेअर वजा y स्क्वेअर मिळेल। हो तर आणि हे 0 नसू शकतं वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर चा हा एक्सपोनेन्शियल, तर आपल्याला मिळेल की हे 0 च्या समान आहे। ही तंतोतंत इकडे कंडिशन आहे की हा x2 वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर ने गुणाकार केलेला 0 असायला हवा। तर या कंडिशन मधून आणि आता त्याचप्रमाणे fy साठी सुद्धा इकडे आपल्याला वजा 2 मिळेल कारण हे वजा 2 येईल आणि हा y 0 च्या समान आहे। आता आपण हे सुद्धा सोडवू शकतो, तर उदाहरणार्थ आपण इकडे सेट करू, आपण इकडे घेऊ x 0 च्या समान आहे, तर या पहिल्या इक्वेशन वरून x y ची पर्वा न करता 0 च्या समान आहे घेतले तर हा f(x) 0 होईल आणि जर आपण घेतले की x 0 च्या समान आहे व या प्रकरणात आपल्याला वजा 2 आणि मग अधिक हा y स्क्वेअर मिळेल। हा x 0 आहे आणि मग आपल्याकडे y 0 च्या समान आहे, तर मग इकडून आपल्याला y 0 च्या समान आहे मिळतो आणि y अधिक वजा 2 च्या समान आहे, तर x 0 च्या समान आहे शी अनुरूप होऊन आपल्याकडे पॉइंट x 0 आहे। तर इकडे 0 0 आणि 0 अधिक स्क्वेअर रूट 2 0 आणि वजा स्क्वेअर रूट 2। आता त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो, आपण इकडे सेट करू शकतो y 0 च्या समान आहे पहिला आणि मग कारण हा y 0 च्या समान आहे सुद्धा 0 असेल आणि मग इथे y 0 च्या समान आहे सेट करून आपण x च्या संभाव्य व्हॅल्यू शोधू। या प्रकारे आपण सर्व क्रिटिकल पॉइंट शोधू शकतो हे समीकरण सोडवून आणि आपल्याला काय मिळते, तर आपल्याकडे क्रिटिकल पॉइंट 0 0 आहे, आपल्याकडे स्क्वेअर रूट 2 0 वजा स्क्वेअर रूट 2 0 आहे आणि मग 0 अधिक स्क्वेअर रूट 2 0 वजा स्क्वेअर रूट 2 हे सर्व क्रिटिकल पॉइंट आहेत जे आपण इकडे बघू शकतो या समस्येमध्ये। तर हे क्रिटिकल पॉइंट आहे, आपण बघू शकतो की हा एक आणि पुन्हा इकडे एक क्रिटिकल पॉइंट आहे। तर या समस्येमध्ये हे क्रिटिकल पॉइंट आहेत। कन्क्लूजन काय आहे, आपण एक्स्ट्रीमासाठी आवश्यक अटी शोधल्या आहेत। f(x) a वर 0 असले पाहिजे आणि fy v 0 असले पाहिजे जर हा पॉइंट v ए लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम चा पॉइंट असेल आणि हे सारक क्रिटिकल पॉइंट लोकल एक्स्ट्रीमा आणि सॅडल पॉइंट साठी उमेदवार आहे, कारण सॅडल पॉइंट ते क्रिटिकल पॉइंट आहेत जिथे लोकल एक्स्ट्रीमा
अस्तित्वात नाही तर या पॉइंटना सॅडल पॉइंट म्हणतात. आपण आधीच बघितले आहे की हा उदाहरणार्थ लोकल एक्स्ट्रीमाचा पॉइंट आहे. इकडे आपल्याकडे लोकल मॅक्सिमम आहे, इकडे हे पॉइंट लोकल मिनिमम 6 आहेत व इकडे या जागी एक पॉइंट आहे जिकडे आपल्याकडे लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम नाही आहे आणि मग याला आपण सॅडल पॉइंट म्हणू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकू कसे ओळखायचे हे लोकल मॅक्सिमम आहे का लोकल मिनिमम आहे, कारण आवश्यक त्रुटी आपल्याला लोकल एक्स्ट्रीमासाठी उमेदवार देतील आणि सॅडल पॉइंट साठी सुद्धा. पण आपल्याला ओळखायला लागेल जर दिलेला पॉइंट दिलेला क्रिटिकल पॉइंट जो फंक्शन घेत आहे लोकल मॅक्सिमम लोकल मिनिमम का तो सॅडल पॉइंट आहे, तर पुढच्या लेक्चरची ही सामग्री असेल. हे संदर्भ आहेत आणि धन्यवाद.